नमस्कार मंडळी, मी विकास वजे क्रॅब हाऊस वसईमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतोय। तर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। पहिला व्हिडिओ आपण जे सिस्टम आहे आपली त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि आता आपण बघूया की ग्रीन क्रॅब कसा असतो, रेड क्रॅब कसा असतो, मेल कशी असते, फिमेल कशी असते आणि ते ओळखले कसे जातात। तर चला आपण बघूया कसे क्रॅब आपल्याकडे आहेत। तर ग्रीन क्रॅब कसे ओळखायचे आणि मेल फिमेल कसे ओळखायचे हे बघूया आपण। तर हे उचला, ही फिमेल आहे, ही बघा फिमेल आणि तो मेल उचला। तर हा मेल आहे, मेलचं पोट हे छोटं असते। ही फिमेल आहे, हिचं पोट मोठं आणि मेलचं छोटं पोट असते हे बघा। तर एकूण हे ग्रीन क्रॅब मध्ये आहेत। हा ठेवा, ते रेड मध्ये दाखवा। आता रेडची फिमेल आहे आणि हा रेडचा मेल आहे। हे रेड क्रॅब आहेत आणि अगोदर दाखवले ते ग्रीन क्रॅब। याचं बघा पोट मोठं असते आणि फुल अंड्याने भरलेली आहे आणि हा मेल पूर्ण मांसने भरलेला असतो। यांचा अजून एक असतो की जी मेल असतो ना त्याचे लेग असतात ते मोठे असतात, जे आपण त्याला नांगी वगैरे म्हणतो, ढेंगे म्हणतोय, आणि फिमेल असतात ना त्याचे नांग्या छोटे असतात हे बघा। याचं एक अलग कारण असते की हे छोटे का ते, कारण ज्या वेळेला ब्रीडिंग होते ना त्या ब्रीडिंगच्या वेळेला नर तिच्यावर खाण्यासाठी हमला करतोय आणि ती तिचे नांगे सोडून देते आणि जीव वाचवून पळते। त्यासाठी हे सर्व फिमेलचे नांगे छोटे असतात त्यासाठी, आणि नरचे मोठे असतात। तर हे झाले रेडचे आणि अगोदर दाखवले ते ग्रीनचे। आता तुम्हाला ग्रीन कसा ओळखावा क्रॅब आणि रेड कसा ओळखावा क्रॅब, हे रेड क्रॅब आणि ग्रीन क्रॅब आहेत। पहिला रेड क्रॅब दाखवते। हा बघा, हा रेड क्रॅब आहे, हा रेड क्रॅब आहे। हा ग्रीन क्रॅब आहे। त्याचे जे नांगे आहेत ढेंगे ब्लॉक, त्याला ग्रीन ब्ल्यू असा थोडासा कलर आहे आणि याला रेड दिसतोय तुम्हाला। हा ग्रीनचा असा कलर असतोय। ग्रीन ओळखायची सोपी पद्धत अशी की त्याचे जे लेग असतात ना त्या लेगवर असे डिझाईन असते, सर्व लेगवर अशी डिझाईन असते। आणि रेडवर तुम्ही बघितला, रेडला ती डिझाईन नाही दिसणार, दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, रेडला डिझाईन नाही पायावर वगैरे। आणि ग्रीनचे ना जे एल्बो असतात ते एल्बोला इकडे, आता मला नाही दाखवलं, इकडे दोन पॉइंट असतात, टोकदार असे दोन पॉइंट असतात। रेडला, हा रेड याला नाही आहेत, ग्रीनला दाखवतो आहेत। हा ग्रीन आहे ना, याला बघा इकडे दोन पॉइंट असतील, हे बघा टोक असतात दोन काट्यासारखी। असे ग्रीन आणि रेड क्रॅब ओळखायचे असतात। तर आपण बघितलं आता ग्रीन क्रॅब आणि रेड क्रॅब कसे असतात ते। आणि जर कोणाकडे क्रॅब असतील, जे क्रॅब पकडणारे वगैरे आहेत, खूप आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये कोस्टल एरियामध्ये, जास्त करून कोकणामध्ये वगैरे, तर त्यांच्याकडे क्रॅब असतील, त्यांना विकायचे असतील तरी आपण क्रॅब घेतो त्यांच्याकडून। आणि काहींना क्रॅब विकत घ्यायची असते तरी आपण आपल्याकडून क्रॅब विकत देतोय। आणि जे कोण हॉटेल्सवाले वगैरे व्हिडिओ बघत असतील तर आपण हॉटेलला पण हे क्रॅब ग्रीन आणि रेड क्रॅब दोन्ही देतोय आपण। आणि लोकलला कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट करावं। तर खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, तर त्यावर फोन करा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।